मॅडम पुन्हा नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात भेटतो आहे. या अमृतवेलविषयी पण मला थोडीशी उत्सुकता आहे की नक्की इथं काहीतरी ही मशिनरी दिसते आहे. तसा मी खूप अज्ञानी माणूस आहे. नक्की ही मशिनरी काय आहे, तुमच्याकडे याचा काय उपयोग होणार आहे, याच्याविषयी मला जरा तुमच्याकडून माहिती हवी. नमस्कार. आपण अमृतवेल केअर सेंटरमध्ये नॅचरोपॅथी आणि फिजिओथेरपी युनिट सुरू करतो आहे. ओके. युजली काय होतं, ॲलोपॅथिक, होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळ्या पॅथीप्रमाणे नॅचरोपॅथी पण आहे. ॲक्च्युली आयुर्वेदिकचीच एक ब्रांचच आहे. ओके. युजली काय होतं की वयस्कर लोकांच्यामध्ये ठराविक ट्रीटमेंटसाठी बाहेर जाणं शक्य होत नाही. मग विचार केला या लोकांसाठी इथंच आपण उपचार पद्धती सुरू करूया. ओके. युजली काय होतं, आता जे हे आहे कोलॉन थेरपी, हायड्रोकोलॉन थेरपी म्हणतात. हायड्रोकोलॉन थेरपी. ओके. याच्यामध्ये काय होतं, ज्या लोकांचं पोट साफ होत नाही हां. किंवा वजन वाढलेलं असतं, पोट साफ करणं, साधा सोप्या भाषेमध्ये हां. पोट साफ करणं आयुर्वेदातली पहिली स्टेप. पहिले. ओके. ह्याच्यामध्ये काय होतं, एक 40 मिनिटाचं शेड्यूल आहे. हां. त्याच्यामध्ये पोटात पाणी सोडलं जातं आणि एनिमा वाटे बाहेर काढलं ओके. जातं. ओके. हां. आणि दुसरं आहे सोनाबात आहे. हां. आणि आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा सुरू त्या करतो. सोनाबादचं आलेले सगळे युनिट आलंय. आलंय. ओके. आणि फक्त इन्स्टॉलेशन बाकी आहे. इन्स्टॉलेशन बाकी आहे. आणि आता आपण वयोवृद्ध लोकांसाठी ॲक्च्युली पंचगव्य चिकित्सा आधारित ओझोन थेरपी सुरू केलेली आहे. बरं. ठाण्याचा एक पेशंट चांगला होऊन पण गेला. अरे वा. म्हणजे ज्याची नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेली होती, हां. येताना आजी 74 इयर्स ओके. काठी घेऊन आली मुंबईहून इथे आले. मुंबईवरून. वा. आणि महिनाभर आपल्याकडे राहिल्या त्या. हां. आणि इथं राहताना जिनं चढणं उतरणं पण त्या करू लागल्या. व्हेरी गुड. आणि त्याच्याबरोबर तो होमिओपॅथिक मेडिसिन्स, हां. एक्सरसाइज ह्या सगळ्या घेतल्या. म्हणजे कंबाईन इफेक्ट आहे. इथे जे काही मेडिकल ॲडवाईस दिला जातो, ट्रीटमेंट दिली जाते, त्याच्यासाठी सगळं तुम्हीच बघताय का अजून काही व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत? नाही, 90% मी बघते. आणि काही व्हिजिटिंग डॉक्टर्स पण बोलून घेतो ज्या वेळेला मला काही शक्य वा. होत नाही हां त्यावेळेला. हां. त्या आणि त्या इथल्या एक्सपर्ट डॉक्टरांचं लोकांना पण तुम्ही सप- कॉल करताय. हां. ओके. आणि इथल्या डॉक्टरांचा सपोर्ट पण आता छान. जे नी जॉईंटचं ऑपरेशन करा किंवा नी रिप्लेसमेंट करा असं सांगितलं होतं, त्या पेशंटला तुम्ही कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली? त्यांना होमिओपॅथिक मेडिसिन्स दिले. हां. आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट्स पण दिलं, D3 आणि B12. ओके. कारण डायबिटिक लोकांना हल्लीच्या काळामध्ये B12 आणि D3 डेफिशियन्सी फार कॉमन आहे. ओके. येस. हां. आणि ॲक्च्युली ते देणं गरजेचं असतं. हां. हल्ली आपण डॉक्टरांच्याकडे गेले की डायबिटीसच्या गोळ्या दिल्या जातात. हां. फूड सप्लिमेंट्स आपण म्हणतो, सप्लिमेंट्स तर दिले जात नाही. हां. सप्लिमेंट ओके. ते आपण दिलं. आणि ओझोन थेरपी. साधारण एक महिनाभर त्या राहिल्या हां. अंडर युअर ऑब्झर्वेशन अँड ट्रीटमेंट आणि ओके झाल्या. अगदीच रे. नंतर जिना चढत होत्या. हो. क्या बात आहे. मी आत्ताच तुमच्या मोबाईलला तुम्ही तो मेसेज दाखवला त्या पेशंटचा. सो इट इज व्हेरी प्राऊड आहे. तो मला खूप आनंद वाटला, अभिमान वाटला तुमच्याविषयी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आपल्या घरच्या वृद्धांना घरच्यासारखी वागणूक मिळते आणि घरच्यासारखी ट्रीटमेंट मिळते. तर अमृतवेल, पिरंगुट, पुणे जिल्हा, पिरंगुट पोलीस स्टेशनच्या समोर जरूर एकदा भेट द्या आणि आपल्या डॉक्टर नंदा शिवगुंडेंना एकदा भेटा तुम्ही. आणि तुम्हीसुद्धा मग या इन्स्टिट्यूटच्या प्रेमात पडाल. नंदाताई, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो. तुमच्या या अमृतवेल जो आहे तो असाच बहरत राहो आणि जास्तीत जास्त लोकांना तुमच्या सेवेचा लाभ मिळो, याच लाख लाख शुभेच्छा अर्पित करून मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आहे. कारण तुमच्या इथं मला एक खूप मोठा दिग्गज रायटर आणि दिग्गज स्टेजवरचा अभिनेता मला भेटला आहे, प्रताप मालेगावकरजी. त्यांना पुन्हा एकदा मला बोलतं करायचं आहे तुमच्या आज्ञेने. धन्यवाद. प्रताप सर, दुसऱ्या भागात पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. नमस्ते. तुमचा पहिला स्टेज शो याच्याविषयी मी ऐकलं, माझ्या रसिकांनी ऐकलं. आता हा तुमचा स्टेज करिअर ज्याला म्हणतो आपण, रंगभूमीवरचा प्रवास कशा पद्धतीने बहरत गेला, त्याची एखादी रम्य अशी आठवण आहे का? पहिलं नाटक, त्याच्यावरती टीका झाली, दॅट्स ऑल, ती सगळ्यांवर होते. आज अमिताभ बच्चनसारख्या स्टार ऑफ मिलेनियमवर सुद्धा टीका करायला लोक मागं पुढं पाहत नाहीत. पण त्या टीकेतून तुम्ही शिकत कसं पुढं गेला? तुम्हाला नाटक लिहिण्याचा छंद कधी लागला? आणि मग
एक बहारदार नाटक तुमच्या मनात ठसून बसलेलं ते कोणतं? मला नाटकाचा वेळ लागला म्हणजे मग वाचन करायला लागलो जास्त. ओके. तसं आमच्या घरात जागा नव्हती, एखादाच रूम होता. हां. पण पुण्यामध्ये बालगंधर्वच्या समोर एक पाताळेश्वराचं मंदिर आहे शंकराचं. हो हो. माझं आवडतं ठिकाण आहे आजही. शांतगार वास्तूमध्ये ते पांडवांनी खोदलेली लेणी आहे. हां. तिथं शांतगार वातावरणात मी जायचो आणि मग तिथं वाचन करत बसायचो. तिथे एक मोठा आरसा लावला होता मी. बाहेर काही लोकांचा अभिनय बघून आलो की तिथे करत बसायचो. असं असं शिकत गेलो. म्हणजे प्रॉपर गुरु हा महादेव शंकर. त्यामुळे मी म्हणजे त्या महादेवालाच गुरु मानला आणि हो. तुम्ही आरशासमोर ॲक्टिंग सुरू हां. केली. वा. तिथे एक पुजारी होते शिवबाबा म्हणून. हां. त्यांनी मला खूप मदत केली या बाबतीत. ते मला हसायचे. मला माकड आलं, माकड चेष्टा करेल, आता आरशात बघेल, काहीतरी करेल. हां. पण त्यांनी मला खूप मदत केली. विशेष म्हणजे त्यांनी मला वाचन करण्यासाठी काही मंत्र दिले. अच्छा. मग जी 18 पुराणं आहेत हं. ती वाचायला सांगितली. शिवस्तोत्र वाचायला सांगितलं. ऋतुजय मंत्र शिकवला. वा. असं बरेच काय गोष्टी. त्यामुळे माझी भाषा सुधरत गेली. हां. मी समाजामध्ये वावरू शकायला लागलो. म्हणजे थिएटरमध्ये तर मला धेडगुजे माणूस आला हां. जो काही थिल्लरपणा होता अंगातला, तो गेला सगळा. कसब्यातले जे काही गुण होते ते ते हळूहळू गेले. व्हेरी नाईस. भाजीचं दुकान भावाच्या ताब्यात दिलं आणि मी ह्या क्षेत्राकडे वळलो. वा. तर माझे मित्र तसेच मला मिळाले चांगले. हां. त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. यायला मदतही केली मला त्यांनी. हां. अर्थात मी पण करायचो. आणि असं करता 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 एक दिवस एक बालनाट्य करायचं मुलांना घेऊन. मग माझं छोट्या मुलांवर खूप प्रेम आहे आज. हां. छोट्या छोट्या मुलांना आमच्याकडे एक निर्मलाताई नावाच्या बाई होत्या, आजीबाई होत्या. म्हणजे प्रताप असं कर, सुरुवात कर, एक बालनाट्य कर, मी तुला मुलं देते गल्लीतली छान छान. पु ल देशपांडेंचं एक नाटक आहे छानपैकी. काय टायटल? वयम मोठम खोटम. अच्छा. छान नाटक आहे. पु ल देशपांडेंनी लिहिलेलं. हां. तर ते म्हणलं पण मुलं कुठं, मी कुठं, ते काय मला देतील का हे नाटक करायला. त्यामुळे त्यांनी आत्ता नवीनच काहीतरी लिहिलं. मला म्हटले त्यांची बायको माझी मैत्रीण आहे वगैरे वगैरे. हां. तर तू एकदा जा त्यांच्याकडे. अच्छा. अगं बापरे म्हणलं, हे मला कुठं जायला सांगते हिमालयावर, काय मला घरात तरी घेतील का एवढा मोठा माणूस. मी आईला सांगितलं. हां. आई म्हणली जा बघ तू काय म्हणतो ते. हां. पण एक काम कर, वरण भात आपल्याकडे जो केलेला आमटी बनायचो आम्ही त्याला, हां. आमटी भात डब्यात घेऊन जा त्यांना. हां. म्हणलं तू काय करते, पोरांना आमटी भात काय हां. द्यायची? हां. ते काजू बदाम खाणारा माणूस. जा रे घेऊन, माझं नाव सांग प्रभावती पाठवलं आहे. हां. माझ्या आईचं नाव प्रभावती. येस येस. आम्ही काढली सायकल गेलो त्यांच्या बंगल्यावर. त्यांची बायको तो एक कुठे राहत होते पु ल तेव्हा? ह्याला डेक्कनवर. डेक्कनला. ओके. हां. घर माहिती होतं आम्हाला, कारण तसे फेमस होता माणूस. हां. आणि गेलो घरी, बेल वाजवली. त्यांच्या मिसेस सुनीताताईंनी दार उघडलं. दार ओके. उघडलंच नाही आधी. बरं. कोण आहे, हां. वेळ घेतली होती का त्यांची. वेळ घेतल्याशिवाय कोणी यायचं नाही, आपण वेळ घेतल्याशिवाय इथे यायचं नाही. एका भेंडी बाजारी का वगैरे बरंच काही बोलल्या. हां. तरी मी काय बोललो नाही. आतून आवाज आला, अगं कोण आले, नाव तरी विचार, काय काम आहे विचार. काय नाव आहे तुमचं? प्रताप मालेगाव. कोणी मालेगावकर आलाय मालेगाववरून बघा तुम्ही. जरा विचित्र बुद्धीच्या होत्या. हां. हां. आणि उघडलं धाडकनदार. हां. लगेच आतून आवाज आला, अरे त्याला आत बोलव पाहिला. हां. मी गेलो आत, पहिलं तुझे पाया पडतो. काय माणूस तुम्हाला सांगतो. दॅट इज ड्यू टू लव फॉर युअर फादर. गुळाचाच गणपती जसा काय बसला हां. समोर. हां. ते गुबरे गुबरे गाल, हसतमुख चेहरा, लाल बुंद, असे मस्त बॉडी बिडी हां. गुटगुटीत बसले होते. आराम घ्यायचं. अरे प्रताप किती वर्षांनी रे, वडिलांनंतर आलाच नाही. तुझे वडील आमचे स्नेही होते. बस बस, काय घेणार आहेस. मी थरथर कापत होतो. हां. एवढ्या मोठ्या माणसं, हा माणूस काय बोलतो. आई तर काय बोललीच नाही मला. म्हणजे पुलंची ही तुमची पहिली भेट. पहिली भेट. ओके. काय बोलतो आणि मी तो घाबरून गेलो एकदम. हसत होते मनापासून. हां, चहा घेतच असशील, गजगज राहतो ना. हां. हो चहा घेतो. काय आणलं डबा. म्हणलं आईने तुम्हाला काहीतरी दिलं आहे. हां, आमटी भात असेल, तिचा आजचा आमटी भात खाऊन मोठा झालो रे. क्या बात आहे. आणि इकडे अगं सुने त्याला सुने म्हणा, सुने
ताटले घेऊन ये मस्त गरम गरम आहे बघ. पहिले मी 2 घास खाल्ले, मलाही खाऊ घातले. बायकोला म्हणले बस खा बघ प्रभावतीचा आलाय डबा. म्हणजे अय्या प्रभावतीचा मुलगा का मला मी बघा सॉरी मी ओळखलंच नाही अमुक तर मागं मुलं एवढी जुनी ओळख येते आपल्या वडिलांची. झालं म्हणलं कशासाठी आलं म्हणून असे बालनाट्य करायची स्पर्धा आहे, कामगार कल्याण बालनाट्य स्पर्धा आहे. तुम्ही काहीतरी नवीन लिहिलं असं मला कळलं. कोणी सांगितलं म्हणलं असं हे आजींनी सांगितलं की लगेच सुनीताताई म्हणून अरे माझी मैत्रीण आहे ते तिने सांगितलं का अहो द्यावं त्याला. म्हणजे सुनीताला सांगितलं जा 5 नंबरचा बॉक्स उघड त्यामध्ये परवाच लिहिलेत काहीतरी पानं ते आणून दे. मला दिले हातात ठेवले वाच काय प्रॉब्लेम आला तर मला सांग कर तुला वाटेल तसं डिरेक्शन कर मी लिहिलंय तसं काही करू नको तुला वाटेल तसं भर त्यामध्ये. वा क्या बात आहे. म्हणजे दादा मी एवढा मोठा नाही आहे मोठा आहेच रे. त्यांचं किती मोठेपण हां. आहे. इतका तुझ्या- दिग्गज रायटर सांगतोय. तुझ्या रक्तातच मोठेपणा तू नको असं म्हणू की मला काही येत हां. नाही सगळं काही येतं क्या बात आहे. तर चार्ज कर तुझी बॅटरी. इट वॉज ग्रेट इन्स्पिरेशन. उठले मला गेटवर सोडवलं बरं आता आलायस कसं म्हणलं सायकलवर. अरे सायकलवर कसं म्हणजे व्यायाम होतो दादा हां मी पण सायकलवर फिरतो बरं काय डेक्कनला हां. सायकल चालवत जा आणि मी आज सगळ्यात सायकलच चालवली चाळीसवर. ओके तुम्हाला ती स्क्रिप्ट मिळाली हो मी मग ती पुलंकडनं तुम्ही कलेक्ट केली आणि मग घरी गेला. घरी नाही गेलो मी पाताळेश्वराच्या मंदिरात गेलो बरं तिथं वाचली. तिथं स्क्रिप्ट वाचली. कथा अशी होती छोटी छोटी मुलं घरामध्ये बसली आहेत त्यांचे आई वडील घराला कुलूप लावून निघून गेलेले हां आणि शेजारचे पारचे सगळे आपण या कथेबद्दल पुढच्या भागात बोलणार आहोत. ओके पण ती स्क्रिप्ट घेऊन तुम्ही तुमच्या गुरुच्या इथे आलात. हो शिवशंकर हो शिवशंभोंना तुम्ही गुरु मानून त्या आरशासमोर त्या पाताळेश्वर मंदिरात तुम्ही ही रंगभूमीचा हा कलाकार तिथं प्रॅक्टिस करायचा. हो. त्या ठिकाणी तुम्ही त्या स्क्रिप्टचं वाचन केलं. हो रसिक हो पुढच्या भागात आपण या स्क्रिप्टचं नक्की काय झालं ते नाटक बसलं किंवा नाही आणि आपल्या प्रताप मालेगावकर सरांची कारकीर्द कशी सुरू झाली हे पुढच्या भागात नक्की पाहूयात. पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीज शो द ओनली युनिक यूट्यूब चॅनल.